हॅलो फ्रेंड, दिलेल्या रेषेचे समान 4 भाग करायचे असल्यास किंवा 8 भाग करायचे असल्यास ते कसे करायचे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपण आज 10 सेंटीमीटर लांबीच्या रेषेचे 4 समान भाग करणार आहोत. प्रथम आपण 10 सेंटीमीटर लांबीची रेषा ही स्केलच्या मदतीने ड्रॉ करणार आहोत, काढणार आहोत. काढलेल्या रेषेला आपण AB हे नाव देऊया. AB ही रेषा 10 सेंटीमीटर लांबीची आहे. 10 सेंटीमीटर लांबीची ही रेषा आपण कंपासच्या मदतीनं 2 समान भागात भाजणार आहोत, 2 भाग करणार आहोत. प्रथम आपण कंपास योग्य त्या पद्धतीनं पेन्सिल मध्ये अडकून घेऊया. जी रेषा आपण काढलेली आहे त्याच्या रेषेच्या अर्ध्या भागापेक्षा जास्त अंतर घेऊ. कंपासमध्ये रेषेच्या अर्ध्या भागापेक्षा जास्त अंतर घेऊ. वरच्या बाजूला एक कंस आपण ड्रॉ करणार आहोत, काढणार आहोत. तसाच कंस आपण खालच्या भागामध्येही ड्रॉ करणार आहोत. नंतर या काढलेल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस आपण याच अंतराने छेदणारा दुसरा कंस काढणार आहोत. कंस काढल्यामुळे आपल्याला 2 छेदनबिंदू मिळतील. रेषा AB च्या वरच्या बाजूला एक छेदनबिंदू मिळतोय आणि रेषा AB च्या खालच्या बाजूला एक छेदनबिंदू मिळतो. या दोन्ही छेदनबिंदूंना आपल्याला जोडून घ्यायचे. हे दोन्ही पॉइंट जोडल्यानंतर आपल्याला रेषा AB चे 2 समान भागामध्ये विभाजन झालेले दिसेल. पहिला भाग हा 5 सेंटीमीटरचा असेल आणि दुसरा भाग हा 5 सेंटीमीटरचा असेल. म्हणजे आपण AB रेषेची जी 10 सेंटीमीटरची होती याचे 2 समान भागात विभाजन केलेलं आहे. या पद्धतीनंच आपण जसे 10 सेंटीमीटरचे 2 समान भाग आपण केले, 5 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर, अशा पद्धतीनं राहिलेल्या 2 ज्या भागांचे विभाजन आपण ही कंपासच्या मदतीनं निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन, रेषेच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरच्या बाजूला कंस ड्रॉ करून नंतर त्याला छेदणाऱ्या दुसऱ्या कंसाने जे आपल्याला जे बिंदू मिळतील, पॉइंट्स मिळतील, त्यांना जोडून रेषेचे पुन्हा एकदा आपण समान 2 भाग हे आपण करणार आहोत. केलेल्या कंसामुळे आपल्याला 2 छेदनबिंदू मिळतात, त्यांना आपण जोडून घ्यायचं आहे. जोडून घेतल्यानंतर आपल्याला रेषेचे समान 4 भाग केलेले आलेले दिसून येतील. रेषेचे समान 4 भाग करणे, रेषेचे समान 8 भाग करणे किंवा यासारख्या अनेक उदाहरणांसाठी त्याच्या सोल्युशनसाठी आपण आमच्या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.
धन्यवाद.